नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा पहिला भाग. या लॉकडाऊनमुळे जी सुरुवात केली त्यामुळं वेगळ्या विषयावरती अनेक व्हिडिओ मालिका केल्या. जवळजवळ 10 मालिका तरी झाल्या असतील आणि सगळे मिळून जवळजवळ 300 व्हिडिओ टाकून झाले. फेसबुक आणि यूट्यूब या दोन्ही माध्यमातून झाले आणि यूट्यूबला गेल्यामुळं ते कायमचं संचित झालं. मला नेहमी असं वाटत आलं की आपल्याकडे म्हणजे भारतातच एकूण महाराष्ट्रात काय सगळीकडे देशात डॉक्युमेंटेशन करण्याची काही आपल्याकडे प्रथा नाही. त्यामुळं जुनं काय झालं की कुठं हुडकायचं हा प्रश्न नेहमी येतो आणि म्हणून ह्याच विचाराने मी 2013 साली बहुतेक ऐक्यमध्ये साताऱ्यातल्या जुन्या गोष्टी, जुन्या घटना, जुन्या व्यक्ती यांच्याबद्दल एक लेखमाल लिहिली ती सातारा स्मरण यात्रा याच नावानं आणि त्याचं पुढे एक पुस्तकही केलं सातारा स्मरण यात्रा असं. प्रकाशन माझं असल्यामुळं आपल्या हाताची सगळा ऐवज असतो म्हणून ते झालं. आता त्यालासुद्धा 7-8 वर्ष झाली आणि आत्तासुद्धा आता मी 77 वर्षात झालो आहे आणि त्यामुळं नवीन पत्रकार मंडळी किंवा आणि कुणी असलं तर ते तेव्हा असं काय काय होतं तुम्हाला काय आठवतं असं विचारायला लागले. तेव्हा विचारायचे अजून विचारतात. कारण सातारा सगळं जग बदलतं भारत बदलतं सातारा खूप बदललेलं आहे. जुन्या काही असं असलं तर हे असं सांगितलं तर तुम्हाला कुणाला आजच्या पिढीला खरंही वाटायचं नाही कदाचित. पण त्यामुळं मी सगळं दस्तऐवजीकरण करून ठेवणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. खरं तर मी अगदी काय असं मोठा कोणी नाही की आपण या सगळ्या आठवणी मुद्दाम सांगाव्यात. कारण हे सगळ्या गोष्टी पर्सनल आठवणीच्या स्वरूपात आहे. पण बरोबरच त्या काळचं सामाजिक वातावरण, आर्थिक परिस्थिती, शालेय शिक्षणाची परिस्थिती, लोकांची वर्तणूक हे सगळ्या गोष्टी आपोआप त्यात येतात. म्हणून हा एक प्रयोग करतोय मी. तुम्हाला आवडेल सातारा किंवा परिसर लोकांना जास्त आवडेल पण एकूण मला असं वाटतं की सगळीकडे जगामध्ये बेसिकली ह्या गोष्टी सारख्या असतात. त्या काळाला आता 70 वर्ष झालेत त्यामुळं खूप बदल झालेत. पूर्वी असं म्हणायचं की 15 वर्षाला पिढी बदलते, 20 वर्षाला. आता दर 5 किंवा 3 वर्षांनी सगळं जग बदलताना दिसतंय. ह्या कोरोनामुळे तर आपला इतका प्रत्यय आला की काही बघायला नको आणि आयुष्याची अस्थिरताही लक्षात आली. त्यामुळे आता असा एक उपक्रम की असे हाताचे हे साधन आहे फेसबुकचं, यूट्यूबचं, तर या आठवणीसुद्धा एक व्हिडिओच्या स्वरूपात रेकॉर्ड करून ठेवाव्यात. आधी फेसबुकवर टाकाव्यात आणि यूट्यूबवरही साईड बाय साईड टाकून ठेवाव्यात. अरुण गोडबोले समाजात चॅनेल त्यावर ह्या सगळ्या जुन्या मालिका आहेत. त्यातच ही मालिका आणखीन येईल. रोज एखादा व्हिडिओ साधारणपणे 15-20 मिनिटाचा करावा असा. कधी एखादा 2 मिनिटं जास्त होईल, कधी कमी होतील. आणि तसं म्हणलं तर ज्यांना रस आहे त्या काळामध्ये त्यांना यामध्ये इंटरेस्ट येईल. अन्यथा काय बघून सोडून आपण देऊ शकतो आणि न बघता असो किंवा न ऐकता लाईक करू शकतो. फक्त ह्या माध्यमाचं एक गंमत अशी मला वाटते की आपण सहजपणे आपलं काम चालू असताना कानात हेडफोन लावून किंवा बाजूला चालू ठेवून हे ऐकू शकतो आणि यूट्यूबला टाकलं की ते कायमचं राहू शकतं जोपर्यंत यूट्यूब आहे तोपर्यंत. त्यामुळे हा एक वेगळा प्रयत्न आहे आणि आपला प्रतिक्रिया आपले काय अनुभव सूचना याही आपण मला सांगा तसं आपण बदली करू. कारण शेवटी हे डॉक्युमेंटेशन आहे आणि या सगळ्यातसुद्धा काही व्यक्तींची नावं मला अजून आठवतात. बहुधा जुन्या आठवणी किंवा जुनी नावं विसरत नाहीत. काल परवा भेटलेल्या माणसाचं नाव विसरतं पण जुनी नावं विसरत नाहीत. पण कोणाचं राहिलं तर ते हेतुपुरस्सर एवढं लक्षात ठेवा. आणि हे सगळं माझ्या परिप्रेक्षातून मी करतोय. म्हणजे फ्रॉम माय व्ह्यू पॉईंट. मी कुणाला त्याचं मत वेगळी असू शकेल पण मी माझ्या मतानं करतोय. आणि सुदैवानं अजूनही स्मरणशक्ती तशी जुनी बरी आहे, शाबूत आहे. जवळजवळ 3-4 वर्षापासूनच्या गोष्टी मला साधारण पहिल्या नंतर व्यवस्थित आठवत आहेत. त्यामुळं हे करतोय. आपला प्रतिसाद आणि मुख्य आपल्या अभिप्राय, सूचना, कौतुक म्हणत नाही मी, आता कौतुकाच्या पुढं गेले वय त्यामुळं आपल्या जरूर कळवा. त्याप्रमाणे सुधारणाही काही करायचं तर आपण करू शकू. तर सुरुवात करूया लहानपणीच्या दिवसापासून. मला सांगायचं 3-4 वर्षापासून लहानपण आठवतं आहे. म्हणजे 47 सालापासून. स्वातंत्र्य मिळाल्याचं काही मला आठवत नाही आहे. म्हणजे 47च्या नंतरचा सर्व काळ असेल हा 3-3.5 वर्षाचा. काही आठवणी दुसऱ्या आहेत, काही अस्पष्ट आहेत. आणि माफ करा,
हे परतवरच्या काही काही गोष्टी आपल्यावर आलेल्या आहेत. मला माझे आजोबा काही आठवत नाहीत, पण आजोबांची माझ्या वखार होती लाकडाची, आणि त्यांनी माझ्या काका आणि काकांनी पुढं कुटुंब वाढवलं. माझ्या वडिलांनी काकांनी शिक्षण दिलं हे मला आठवतं. पण आजोबा आठवत नाहीत, पण आजी आठवते. पण आठवते म्हणजे तिचा गोल सुरकुत्याला चेहरा आणि कपावरचं कुंकू एवढंच आठवते, याहून जास्त आठवत नाही. आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर निघालेली अंत्ययात्रा आठवते. माझ्या थोरल्या काकांच्या मालकीची तेव्हा 2 घरं होती. शनिवार पेठेचं घर नंबर 23 आणि 25. तेव्हा जोशी वाडा होता, खूप मोठा वाडा, म्हणजे चौसोपी वाडा असं म्हणून, आणि त्यामध्ये 2 चौक होते. त्यासमोर काकांची 2 घरं होती. एक घर नंबर 23, घर नंबर 25, आणि मध्ये 24 नंबरचं घर होते कुंभाऱ्यांचं. भाऊ काका म्हणजे माझे वडील आणि त्यांचे बंधू सगळे विभक्त राहत असले तरी ते एकोप्याने वागत होते. आम्ही तेव्हा म्हणजे भाऊकांचं आमचं विराड 25 शनिवार पेठेच्या घरात तळमजलं होतं, आणि माडीवरती सरवटे म्हणून कुटुंब राहायचं. आणि काका म्हणजे थोरले काका म्हणजे दादा, आणि त्यांचं कुटुंब पलीकडं 23 शनिवार यात राहायचं. तिथे ते राहायचे. एक भाडेकरू होते, आणि शिवाय ते शेती पाहायचे. त्यामुळं गोठा होता, एक म्हैस होती. म्हणजे थोरल्या काकू माहेर तारळ्याचं, त्यामुळे त्या म्हशी सगळ्या त्या करत असत. आमचं घर म्हणजे ते 25 शनिवारमधलं म्हणजे पुढं अंगण बारकंसं, माझं ओळीने एकामागोमाग 3 खोल्या. त्यातलं पुढचं खोली म्हणजे भाऊकांचं आमचं ऑफिस, त्याच्या मागे माझं नंतर स्वयंपाकघर, आणि माडीवर सरवट्यांचं विराड होतं. सरवट्यांची मुलगी कुसुम ती तेव्हा 2रीत होती, आणि मी तेव्हा बहुतेक 3-3.5 वर्षाचा होतो. तिला शिकवायला आमच्या पेठेतच राहणारे अब्दुल मास्तर म्हणून यायचे. अब्दुल बागवान नाव त्यांचं. ते प्राथमिक शाळेत शिक्षक होते, पण ते शिकवायचे. तर मी तेथेच खेळत असल्यामुळे माझाही मुळाक्षरे अंकलिपी असा अभ्यास तिच्याबरोबर अनायसे होत गेला. तेव्हा नुकतंच शिंगणे श्री शिक्षण संस्थेने साधारण कन्याशाळा जी तिने स्थापन केली ती, त्यांचं बालमनोहर मंदिर म्हणून एक मॉन्टेसरी शाळा सुरू केली. त्याही पहिलीच बॅच आमची होती. पालकांनी शाळेत पोचवायची तेव्हा गरज लागायची नाही, कारण रहदारी फारशी नसायची. आम्ही 3-4 वर्षाची मुलंसुद्धा सहजपणे शाळेत जायचो चालत चालत. शनिवार पेठेने गेले की वाघाची दळी, तिथनं डावीकडे वळलं की आत त्या बालमनोहर मंदिरला जायला वाट होती. खूपदा मी जायचो, कधी वाटेतच दांडी मारायचो. म्हणजे कधी बालसुलभ असे. आणि बापूसाहेब आपट्यांचं घर तिथंच जवळ होतं. तर बापूसाहेब आपटे म्हणजे नवीन पिढीला माहीत नाही, पण जलमंदिर हे लिमचे इनामदार. जलमंदिर खटल्यामध्ये त्यांना अन्यायानं गोवलं गेलं, तर तो खटला पुढं खूप गाजला वगैरे. ते संघाचे मोठे कार्यकर्ते होते. तर त्यांच्या घरात जायचं. त्यांच्या पत्नी म्हणजे त्यांना त्या नेहमी खाऊ घेऊ द्यायच्या, मग बसवून ठेवायच्या. मग कधी तिथंच राहिलं की कोणतरी हुडकायला यायचं, कुठं गेलाय लहान मुलगा चुकला काय म्हणून असं यायचं. आणि तेव्हा बालमनोहर मंदिर म्हणजे मॉन्टेसरी सुरू झालं, तर आमची पहिली बॅच होती, आणि 2 ते 4 वर्षाच्या दरम्यानच्या मुलांची. त्याचा एक फोटोही उपलब्ध आहे. त्यातला आता मी ओळखून येतोय मला, आणि सुधीर बोकील, डॉक्टर सुधीर बोकील जे सातारा नेत्रतज्ञ आहेत, तेही त्या फोटोत ओळखून येत आहेत. त्यामुळं मला 48 नंतर गांधीवधामुळे ब्राह्मणात पसरलेली दहशत, जोशीवाड्यावर बसलेला पहारा वगैरे हे सगळं अस्पष्टपणे आठवते. पण घटनेचं महत्त्व किंवा गांभीर्य कळायचं ते काही वय नव्हतं. 1949च्या आसपास मी 4-5 वर्ष असताना मला पहिल्या इयत्तेत घालण्यात आलं. तेव्हा इतकं 6 वर्ष पूर्ण करायचं स्ट्रिक्ट नव्हतं, आणि ही पहिल्या इयत्तेत घातलं. ते सातारा एज्युकेशन सोसायटीची त्या शनिवार पेठेत शाळा होती. त्या शाळेत आता ती शाळा भरायची बालाजी मंदिर म्हणून जे आहे शनिवार पेठेत, त्याच्या आवारामध्ये. पहिलीचा वर्ग शंकराच्या देवळात, 2रीचा त्यामागील पत्र्याच्या सोप्यात, 3री पिंपळाचं झाड होतं त्या खाली सोप्यात, तर 4थीची तुकडी बालाजीच्या देवळात भरायची. बसायला सर्वच वर्गात बसकर असायची, खाली बसायचं आणि अभ्यास करायचा. पाटी पेन्सिल हाच सगळा अभ्यास. माझा पहिले सगळा अभ्यास पूर्ण होता. त्यामुळे डिसेंबर 49मध्येच मला 2रीत एकदम घालण्यात आलं. तेव्हा असं चालायचं की एका वर्षात 2 इयत्ता करायच्या. आणि एप्रिल 49ला एप्रिल 50ला 2रीतून 3री,
आणि 50-51ला चौथी माझी पूर्ण झाली. तेव्हाची सगळी प्रगती पुस्तकं माझ्याजवळ अजूनसुद्धा आहेत. त्यावरून मी बऱ्यापैकी विद्यार्थी होतो. पहिल्या 5त काही नंबर नव्हता, पण 10च्या आतबाहेर होता. त्यात क्वचित बुद्धी आहे पण टिवल्या करतो, पाठांतर करून घ्यावे म्हणजे मनात श्लोक येतील, असे शिक्षकांचे शेर आहेत. तर अभ्यास करून घ्यावा म्हणजे मार देण्यास हायगाय करू नये असे पालकांचे शेर आहेत. पालकांचे म्हणजे आमच्या आईच पालक म्हणून ते सह्या करायची, कारण वडील फार कामात त्यांच्या व्यस्त असायचे. आणि कोऱ्यापान कांदिटकरबाई, सावळ्या दांडेकरबाई, जरा मारणारे पण खुशार असे मराठी मास्तर आणि प्रेमळ कुलकर्णी मास्तर, हे चौथीचे मास्तर हे मला आठवतात. त्यांचे शिक्षक, चेहरे, हावभाव आठवतात. तेव्हाच्या आमच्या 1ली ते 4थीच्या वर्गात असलेल्या प्रताप आणि प्रेमा मुंडेकर आमच्या शनिवारात राहायचे. आता प्रताप वारला, पण प्रेमा कोल्हापूरला आहे, ती मध्ये एकदा आली, ती भेटली. गोपाळ कुलकर्णी म्हणून पुढे तो टॅक्सी चालवायचा, तो वारला. नीलाक्षी गोळे अजून पुण्यात आहे. प्रतिमा माजनी इथंच आहे साताऱ्यातच, तिचं सुरेश माजनी आमचा मित्र, त्याची बायको, त्यामुळे त्यांच्या गाठीभेटी पडतात आणि मग त्या दिवसाची आठवण चांगलं मजा येते. माझ्याहून 2 वर्षांनी लहान बहीण उषा, तिच्याहून 2 वर्षांनी लहान अशोक, अशी आम्ही तेव्हा 3 भावंड होतो. तेव्हाची आणखी एक आठवण आहे ती कांजिण्यांच्या साथीची. म्हणजे तेव्हा 1949-50-51 या दरम्यान केव्हा तरी देवी रोगाचे उच्चाटन झालेले नव्हते. तोंडावर देवीचे वळण असलेली, एका डोळ्यात देवीमुळे फूल पडलेली अनेक माणसे दिसत असत. कांजिण्या म्हणजे देवीची जवळ लहान बहीणच. आपल्याला आत्ताच्या पिढीला माहिती नाही देवी आणि कांजिण्या, पण तेव्हा ते साथीचे रोग होते. आता त्याचं उच्चाटन झालं. देवीचा रोगी दाखवा आणि 1000 रुपये, मग अशा पूर्वी भिंतीवरती जाहिराती असायच्या, देवीचं उच्चाटन होण्याचं असतं. कांजिण्या त्यामध्ये सौम्य आणि 5-7 दिवसात बऱ्या व्हायच्या. कांजिण्यामध्ये अंगाला खास सुटायची, पुरळ यायचा आणि मग त्या पुरळाच्या पुढे पुळ्या व्हायच्या आणि त्या बऱ्याचदा संपूर्ण अंगावर पसरायच्या. त्याची प्रचंड आग व्हायची. पुढं पुळ्यावर कपली धरून त्या हळूहळू पडून जायच्या. बहुतेक ठिकाणचे गोल उरण असायचे ते बुजायचे, पण 5-10 ठिकाणी मागे उरायचे. त्या कांजिण्याचा बहुतेक मला शाळेत संसर्ग झाला. मग मला, अशोकला, उषाला, सगळ्यांना ते निघाटलं आणि आम्ही तिघेही कांजिण्याने पूर्ण भरून गेलो. आमचे चिडणे, रडणे हे सर्व सांभाळत आई अगदी कंटाळून गेली असावी, कारण ते रोजचं तिचं रुटीन चालूच होतं. पुढे 8 दिवस आम्ही तिघे बरे झालो, पण त्या कांजिण्याचे उरण कुठे कुठे आहेत. आजी दाढी करताना, आरशात पाहताना गालावरचा तो उरण दिसला की कांजिण्या आठवतात मला अजूनसुद्धा. माझे वडील भाऊ नेहमी खादी वापरायचे. ऑफिसला पॅन्ट शर्ट कोट, तर घरी धोतर, नेहरू शर्ट. आणि विशेष समारंभ म्हणजे 26 जानेवारी, 15 ऑगस्टला झेंडावंदनाला सुरुवात नेहरू शर्ट, त्यावर जॅकेट किंवा जोधपुरी कोट आणि त्यांची डोक्यावर कायम गांधी टोपी असायची शेवटपर्यंत. आईला किंवा आम्हा मुलांना काही खादीची सक्ती नव्हती. आईची 9वारी साडी असायची, पण घरातलं आमचं सर्व पाहिजे जबाबदारी आईची असायची. आमच्यासाठी ते कापड खरेदी दुकान एकच, म्हणजे सातारा क्लॉथ मर्चंट असोसिएशन दुकान. तिथे शिवाशेठ सारदा मॅनेजर होते. आत्ता शिवाशेठ सारदाही वारले. त्यांचा मुलगा उज्ज्वल, त्याचा सारदा क्लॉथ सेंटर म्हणून दुकान आहे, मोठं छान चाललेलं आहे. तर त्यांच्याकडं आम्हाला आई, त्यांच्याकडनं कापड आई आणायची. कापड ताग्यावर होलसेल स्वस्त मिळायचे म्हणून तेच आणायची. आम्हा मुलांच्याकरता खाकी, निळे किंवा नक्की रंग सांगता येणार नाही अशा मळखाव रंगाचे सुटिंग चड्डीसाठी आणि शर्टासाठी निळे चौकटीचे किंवा पांढरे असे शर्टिंग, दोन्ही अर्थात कॉटनचे, आणि अर्धा किंवा संपूर्ण ताग्याची खरेदी होईल. आणि मग आम्हा तिन्ही भावांच्या पुढे अच्युतचा जन्म 52 साली झाला. शर्ट चड्ड्या बँडवाल्याप्रमाणे युनिफॉर्मच असायच्या. शिवाशेठ पुढे निवृत्त झाले. आईची पातळ उशाचे फ्रॉक वगैरेची खरेदी आई माणिक क्लॉथमध्ये करायची. कासटांचं दुकान होतं ते खणाईच्या कॉर्नरला. सर्व खरेदी स्वस्तात आणि रोखीत, कुठली उधारी ठेवायची नाही, हा आईचा दंडक तेव्हा होता आणि आम्ही आजपर्यंत सुद्धा तो पाळतो सगळे. आमचे कापड आले की समोर आमच्या म्हणजे जोशीवाड्यात कापरे म्हणून राहायचे. त्यांचं टेलरिंगचं दुकान होतं सोमवार पेठेतल्या दत्त मंदिराजवळ. पण त्यांना सगळे कापरे म्हणजे चिंपी, कापरे चिंपीच म्हणायचे. आणि त्याला मग निरोप द्यायचा आणि मग ते आमचे आले की आम्ही मात्र कापरे काका म्हणायचं मुलं. ते आले की घरी येऊन मापं घ्यायचे आणि 8-10 दिवसांनी नवीन कपडे घरी येऊन द्यायचे. शाळेत कोरं कपडे नवीन घालून गेलं की 9 बुक्के मित्रांनी मारायचे आणि त्याचं स्वागत करायची प्रथा तेव्हा होतीच. वाढदिवसाला नवीन कपडे शिवणे, तो साजरा करणे, मित्रांना गिफ्ट देणे वगैरे फॅड नव्हते. वाढदिवशी आई औक्षण करीत असे आणि देवाला नमस्कार करायला चांगली बुद्धी दे असे म्हणायला लावे.
पुढे कॉलेजच्या दिवसानंतर औक्षण केल्यावर ₹1.25 बक्षीस द्यायला तिने प्रारंभ केला आणि तो नियम अगदी शेवटपर्यंत पाळला. 5 जुलै 1995ला तिचे अचानक हृदयविकाराने निधन झाले. त्यापूर्वी 3च दिवस 2 जुलैला माझ्या वाढदिवशी तिने औक्षण करून बंदा रुपया जो पावली असा ₹1.25 दिला होता. तो ₹1.25 तो ती गेली त्या दिवशी माझ्या खिशात होता. जुने कपडे फाटले म्हणजे नवीन शिवायचे असा सरळ हिशोब होता. अर्थात फाटले म्हणजे पूर्ण फाटले. खेळताना कुठे अडकून शर्ट चड्डी फाटली तर त्याला धस लागला म्हणून आई स्वतःच तेथे रफू करायची. क्वचित फार मोठं असलं तर मग ते कापरे शिंपे रफू करायचे. तिला आईला शिवण भरत काम विणकाम सर्व येत असे. क्रोशाचे रुमाल विणण्यात तर तिचा हातखंड होता. आमचे शाळा वगैरे सर्व प्रांत आईचा होता. त्यातले काही खरं म्हणजे घरातलं मंडई धान्य किराणा काही भाऊकाका बघत नसत. एकदाच बहुधा 1948 साली किंवा 49 तेव्हा हुबळी म्हणून कलेक्टर सातारला होते मला आठवते. तर भाऊकाने हौसेने मला नेहरू शर्ट सुरुवात शूज वर गांधी टोपी आणली होती. त्यावर मग आईने एक लाल रंगात जॅकेट टाईप स्वेटर विणला आणि मला 2 मिनिटाचे भारत स्वतंत्र झाला जय हिंद वंदे मातरम असे काहीतरी भाषण शिकवून पाठ करून घेतलं. कुणी आले की ते मला म्हणून दाखवायला लागे. मग एकदा भाऊकांनी मला तो ड्रेस घालायला लावून तेव्हाचे कलेक्टर हुबळी यांच्या बंगल्यावर नेले आणि टेबलावर उभे करून ते भाषण करायला लावले. कलेक्टरने शाबासकी दिली म्हणून भाऊकांनी मला भिडे फोटो स्टुडिओत नेऊन त्या ड्रेसमध्ये फोटोही काढून घेतला. भिडे म्हणून भाऊकांचे मित्र होते, तेही वारले आता. आणि तो फोटो मात्र अजून माझ्या घरी आहे. पण असे भाऊकांनी कौतुक किंवा चौकशी करण्याचे प्रसंग तेव्हा आणि नंतर सुद्धा खूप विरळीच असायचे. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग सुरू करू. आणि आता ते व्यक्तिगत आठवणी येतात पण त्याबरोबर तेव्हाची परिस्थिती. कारण आमची आर्थिक परिस्थिती तेव्हा बरी होती साधारण. भाऊकांच्या गाडी वगैरे होती. पण म्हणून कपड्यांचं फॅड वाढदिवस वगैरे कुठल्या गोष्टी नसायच्या. सगळे लोक जसे जगतात तसं आपण जगायला पाहिजे असा दंडक असायचा. त्यामुळं आपोआपच सामाजिक जीवन यात येईल असं मला वाटतं. उद्या दुसऱ्या भागाला सुरुवात करू. तोपर्यंत नमस्कार.